हॅलो पीपल, मी आहे दीपिका अँड वेलकम टू माय मिनी व्लॉग सिरीज. सो आजचा दिवस होता सह्याद्रीच्या नावावर आणि आज आम्ही गेलो होतो सह्याद्री हॉस्पिटलमध्ये बिकॉज आज होती प्राचीची MRI ब्रेन परफ्युजन स्टडीची अपॉइंटमेंट, जी की आम्ही जानेवारी 2025मध्ये केली होती आणि एव्हरी 6 मंथ्सनी आम्हाला ती करायची होती असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. सो गेल्यानंतर ॲज युजल जे फॉर्मॅलिटीज, फॉर्म फिलिंग जे काही होतं ते सगळं केलं अँड वी आर वेटिंग फॉर अ नंबर. आणि तोपर्यंत जे काही पेशंट्स होते, जे काही हॉस्पिटलमधलं वातावरण होतं त्याच्याशी थोडं संलग्न व्हायचा प्रयत्न करत होती प्राची आणि मग फायनली ती चेंज करून आली आणि आमचा नंबर आला. त्याच्या आधी तिचं कॉन्ट्रास्टचं इंजेक्शन होतं, सो त्याच्यासाठी तिला इंजेक्शन लावत होते सिस्टर. ॲज युजल ती ह्या सगळ्या गोष्टींना खूप घाबरते. लाईक शी इज द वन माय स्ट्रॉंग ब्रेव फायटर गर्ल, बट स्टील. आणि ह्या MRIसाठी मी ऑलमोस्ट म्हणजे एव्हरी MRI, एव्हरी सिटी, एव्हरी हॉस्पिटल व्हिजिट्स, एव्हरी फॉलोअप्स मी तिच्यासोबत असतेच. बट या MRIमध्ये, या परफ्युजन स्टडीमध्ये मी आतमध्ये गेले होते तिच्यासोबत. 1 hour कम्प्लिटली मी आत तिच्या बाजूला बसले होते. तो आवाज, ती सिच्युएशन, ते सगळे कर्कश आवाज, इट इज लाईक अ वर्स्ट. ही सिच्युएशन कधीच कुणावरच येऊ नये, आय प्रे. बट ही आता माझ्या सिस्टरवर आली आहे तर ठीक आहे. ती खूप स्ट्रॉंग आहे आणि ती खूप ब्रेव आहे, मी एवढं सांगू शकते. एवढ्या सगळ्या सिच्युएशन्सला लास्ट 3.5 years वी आर बीन डुईंग हॉस्पिटलायझेशन्स आणि या सगळ्यातून ती एवढी सगळी बाहेर आली आहे. तुमचे सगळ्यांचे प्रेयर्स आहेत, ब्लेसिंग्स आहेत. सो थँक्यू सो मच. असेच तिला ब्लेसिंग्स द्या खूप सारे आणि या सगळ्यातून ती लवकरात लवकर बाहेर येईल. ऑलमोस्ट TBMमधून ती ऑलमोस्ट रिकवर झाली आहे. नाव इट्स मोया. आणि या सगळ्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी यूट्यूब चॅनलला टाकणारच आहे माझ्या. सो थँक्यू सो मच. आणि त्यानंतर मग आम्हाला रिपोर्ट्स मिळाला थोडे 1-1.5 तास होता. सो मग आम्ही FC ला गेलो. वेस्ट साईडला थोडाफार हिंडलो, शॉपिंग केली, त्यानंतर पेटपूजा केली. FC ला असं थोडाफार पाऊस पडत होता, सो आम्हाला काही भिजायचं नव्हतं कारण ऑलमोस्ट 5 hours तिचं आज फास्टिंग होतं. त्या टेस्टसाठी फास्टिंग लागत होतं, सो काही खाल्लं नव्हतं. सो पहिला मी गेलेला मस्त असं पेटपूजा केली आणि ही फुलं तर तुम्ही बघू शकता. लाईक या फुलांसारखंच तिचं आयुष्य मस्त असं सुंदर होऊ देत, हीच मी प्रार्थना करते आणि तुम्ही देखील तिच्यासाठी ब्लेसिंग्स करा. त्यानंतर हा गरवारे कॉलेजमध्ये मस्त असा सराव चालला होता ढोलताशा पथकाचा. ती एनर्जी, तो वाईब हाय लेवल होता, एकदम भारी वाटलं. खरंच पुण्यात ह्याची अनुभूती आणि ह्याचा अनुभव वेगळाच असतो. आणि आता गणपती येतच आहेत तर वाव, एकदम लाईक वाव वातावरण होणार आहे. सो मग हे असं मस्त अनुभवल्यानंतर आम्ही